अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढतच चाललाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेच्या मुद्द्याकडे बोट दाखवलं, तर दुसरीकडे नैतिकतेशी कधी गाठ पडली नसल्यानं धनंजय मुंडे राजीनामा देतील असं वाटत नसल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं। दुसरीकडे दिल्लीत असलेल्या धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे टोलावला। आपण दोषी आहोत की नाही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं असं त्यांनी म्हटलं। त्यांनी मागणी केल्यास आपण तातडीने राजीनामा देऊ असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते। माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे। यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। मी त्यांचा राजीनामा मागत नाही, पण त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ आमदार आहे आमच्या जिल्ह्यातले ते त्यांच्या इकडे जाऊन सांगतायत अजितदादाला। आता लाल बहादूर शास्त्रींचा जमाना थोडी आहे, जमाना बदल गया आहे। तुम्हाला वाटत नाही? मला नाही वाटत ते देतील राजीनामा। नैतिकतेची ह्यांची गाठ असते पाहिजे, मग राजीनामा देतील ना। मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे। दरम्यान गेल्या 51 दिवसात केवळ आपल्यालाच टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केलाय। पाहूया। कारण 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे, स्वाभाविक आहे। मी पार्टीचा निष्ठावंत आहे, मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे। निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो, टीका सहनही करतो, या सगळ्या गोष्टी येत आहेत। आता माझ्या विरोधात माझ्या तिथं येऊन मी उमेदवार असताना अनेक जणांनी टीका केला। या बाबतीमध्ये या गोष्टीचा पुन्हा राग नसतो की पुन्हा काही गोष्टी नसतो। मंगळवारी रात्री देवगिरीवर पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी आमदारांसमोर आपली भूमिका मांडली। अजित पवारांनीही धनंजय मुंडेंबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील असं म्हणत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टाकला। दमानी यांनी दिलेली मुंडे यांच्याबाबतची कागदपत्र फडणवीसांकडे दिल्याचं अजितदादांनी बैठकीत सांगितलं। दरम्यान अजितदादांच्या देवगिरीवरच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत काय काय घडलं आपण त्यावर एक नजर टाकूया। राष्ट्रवादी आमदारांसमोर धनंजय मुंडेंनी आपली भूमिका मांडली। पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन असं यावेळेला धनंजय मुंडे म्हणाले। तेच ठरवतील माझ्याविषयी काय करायचं। वैयक्तिक काही जण राग ठेवत आरोप करत असल्याचा मुंडेंनी बैठकीत खुलासा केला। दरम्यान दमानी या भेटीविषयी माहिती अजित पवारांनी सर्व पार्टी आमदारांना दिली। अंजली दमानी यांनी दिलेली कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं। दरम्यान धनंजय मुंडेंच्या दिल्ली वारीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली। राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंना दिल्लीत अमित शहांकडे जावं लागतंय। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामती पुण्यात बसलेले आहेत, पण त्यांचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो ही महाराष्ट्राची अवस्था असल्याचा टोला राऊतांनी लगावला। मी कसं काय सांगू त्याच्यावर? आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतोय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय ही महाराष्ट्राची अवस्था आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.